वाल्मिक कराड गंभीर प्रकरण असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिकनं वाळू आणि राखेची गँग तयार केली। या वाल्मिकच्या गँगवर मोक्का लावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। इतकंच नाही तर 2 दिवसांमध्ये कराडचे सर्व पुरावे देणार असल्याचंही धसांनी सांगितलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा राजीनामा हा देवगिरी बंगल्यावरचे मंत्री घेतील असंही धस म्हणाले। या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतो। म्हणजे वाल्मिक कराड हा कोणाचा चोराचा, दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे। आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये 100% ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी 2 दिवसामध्ये सादर करतो। भेट घेतली, आजच्या भेटीमध्ये या विषयात काय चर्चा केली आहे? मी पुढे राजीनाम्याची मागणी केली, अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली।